राज्यातील जिल्हा परिषद शाळांसह मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्र शाळांमध्ये कार्यरत असणारे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांच्यासोबतच कर्मचारी बंधू आणि भगिनींसाठी आनंदाची वार्ता देणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 5 मार्च 2026 एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षण निरीक्षक आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठविण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत व्हिडिओमध्ये हाईपचं एक बटन आहे, तेही आपण त्या ठिकाणी प्रेस करावं अशी नम्र विनंती पुनश्च या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आजच्या या पत्राचा विषय आहे राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखालील वैद्यकीय खर्चाचे लाभ देण्याबाबत आणि संदर्भ आहे शासनाचे पत्र दिनांक 25 फेब्रुवारी 2026. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संदर्भांकित पत्रसुद्धा पाहणार आहोत. सुरुवातीला आपण जाणून घेऊया 5 मार्च 2026 पत्र. उपरोक्त संदर्भाधीन पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली आहे. तथापि याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ₹5 लाखचे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. त्या अनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे, असे माननीय शिक्षण उपसंचालक, अंदाज व नियोजन, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे. या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि त्यासोबतच विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनांचा लाभ आता मिळणार आहे. प्रति कुटुंब प्रति वर्ष ₹5 लाखचे आरोग्य संरक्षणाचे लाभ या योजनांतर्गत अनुज्ञेय असणार आहे. त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र होतं. या पत्राचा जो संदर्भ आहे तो आहे 25 फेब्रुवारी 2026 चा. ते संदर्भांकित पत्रसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आले होते. पत्राचा विषय होता राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखालील वैद्यकीय खर्चाचे लाभ देण्याबाबत आणि संदर्भांकित दिनांक होता 9/6/2025.
आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त संदर्भाधीन प्रस्तावाद्वारे सादर केलेल्या राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली आहे. तथापि याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये 5 लक्षचे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. त्या अनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे असे माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेले आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ही 2 महत्त्वाची अशी पत्र आहे. दोन्हीही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.